घरमाशी एक साधारण कीटक आहे जी जगभर आढळते। घरमाशी प्राचीन काळापासून मानवासोबत राहत आहे। घरमाशीला बहुतेक गलिच्छ ठिकाणी राहायला आवडते। त्यांना कचरा किंवा कुजलेल्या अजैविक वस्तूंमधून अन्न मिळते। मानवांमध्ये रोग पसरवण्यासाठी घरमाशी जबाबदार आहे। घरमाशी साडणारे सेंद्रिय पदार्थ खाऊन टाकणारे सफाई कामगार म्हणून काम करतात। घरमाशा पर्यावरणात खूप महत्त्वाची भूमिका बजावते। घरमाशा हे अनेक रोगांसाठी वाहक देखील आहेत। घरमाशा हे इतर मोठ्या कीटकांचे अन्न आहे। घरमाशी द्रव स्वरूपात अन्न घेते। उघडे गटारे, कचरा कुंड्या, स्वयंपाकघर आणि पानटपऱ्या ही घरमाशीची आवडती ठिकाणे आहेत। भारतात घरमाशीच्या 3 जाती आढळतात। त्या अन्न पदार्थांपासून विष्ठेपर्यंत सर्व ओलसर पदार्थांवर वावरताना आढळतात। घरमाशीची लांबी सुमारे 6 मिलीमीटर असून रंग गडद करडा असतो। पोटाकडील बाजू फिकट पिवळ्या रंगाची असते। शरीराचे डोके, छाती आणि पोट असे 3 भाग असतात। डोके छोटे व अर्धवर्तुळाकार असून त्यावर शृंगिका, संयुक्त डोळे, साधे डोळे आणि तोंडातील अवयव असतात। छाती 3 अस्पष्ट खंडांनी बनलेली असून त्यावर पंख आणि पाय असतात। पंखांची एकच जोडी असून पंखांच्या दुसऱ्या जोडीऐवजी तोल सांभाळण्यासाठी संतोलकांची जोडी असते। पायाचे 5 भाग असून शेवटच्या भागास 2 आकडे असतात। या आकड्यांचा खालच्या बाजूस मांसल गाद्या असून त्या चिकट द्रव स्त्रवतात। त्यांद्वारे घरमाशी छताला चिकटून उलटी बसू शकते। नरामध्ये पोट 8 खंडांचे तर मादीमध्ये 9 खंडांचे असते। पोटात प्रजनन संस्था असते। मादी नराहून आकाराने मोठी असते। घरमाशीच्या जीवनचक्रात अंडे, अळी, कोश आणि प्रौढावस्था असे 4 टप्पे असतात। पावसाळ्यात ओलसरपणा भरपूर असल्यामुळे त्यांची वीण मोठ्या प्रमाणावर होते। मादी घरमाशी तिच्या आयुष्यात 500 ते 1000 अंडी घालते। या अंड्यातून 10 ते 12 दिवसांत प्रौढ माशी तयार होते। घरमाशीचे आयुष्य 15 ते 30 दिवसांचे असून त्यात 5 ते 6 वेळा अंडी घातली जातात। मादीपेक्षा नर जास्त काळ जगतो। घरमाशी दिवसा सूर्यप्रकाशात जास्त चपळपणे वावरते। घरमाशीला द्रवरूप अन्न शोषून घेण्यासाठी सोंडेसारखे तोंडातील अवयव असते। तोंडातील अवयवाचे 2 भाग असून टोकाला तबकडी सारखा पसरट भाग असतो। तबकडीच्या मध्यभागी तोंड असून दोन्ही बाजूंना वाहक नलिकांचे जाळे असते। त्याद्वारे द्रवरूप अन्न शोषले जाते। अन्न घनरूपात असेल तर त्यावर लाळ सोडते व ओलसर करून ते शोषून घेते। घरमाशी माणसाचे अन्न, विष्ठा, थुंकी, जखमांतील द्रव, खते व कोणतेही अपशिष्ट हे अन्न म्हणून वापरते। अन्न शोधत असताना घरमाशा एकमेकांच्या मागावर असतात। त्या सतत एकमेकांचे निरीक्षण करीत असतात। जेव्हा एखाद्या घरमाशीला अन्न सापडते तेव्हा इतर माश्या अन्न खाण्यासाठी जमा होतात। जेव्हा माशी खाद्यपदार्थांवर बसते तेव्हा तिच्या केसात अडकलेले घाणीतील सूक्ष्मजीव अन्न दूषित करतात। घरमाशी दर 10 ते 15 मिनिटांनी अन्न घेते। तसेच विष्ठाही टाकते। विष्ठा सामान्यपणे काच सामानावर काळसर ठिपक्यांच्या रूपात दिसते। विष्ठेमध्ये रोगकारक जीवाणू आणि आदिजीव असतात। घरमाशी ही या सूक्ष्म जीवांची वाहक असते। तिच्या शरीरावर सुमारे 60 लाख जीवाणू असू शकतात। त्यामुळे विषम ज्वर, अमांश, पटकी, क्षय, खुपरी, परमा, काडपुडी असे रोग माणसाला होतात। काही वेळा घरमाशी माणसाच्या व जनावरांच्या उघड्या जखमांवर अंडी घालते। काही वेळा नाकपुड्यांत, तोंडात, गुदद्वारात व डोळ्यांतही त्या अंडी घालतात। अशा ठिकाणी अंड्यांतून अळ्या बाहेर येतात। या रोगाला मायसिस म्हणतात। कोंबड्यांमध्ये पट्टकृमीच्या आणि घोड्यांमध्ये जंतांच्या जीवनचक्रांत त्या पोशिंद्याचे काम करतात। घरमाशा बसू नयेत यासाठी अन्न पदार्थ झाकून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। घाण व कचरा साठवून न देता त्यांची योग्य विल्हेवाट लावणेही गरजेचे असते। माशांच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशके, जैविक नियंत्रण उपाय किंवा भौतिक उपाय करतात। कोळी, पाली, सरडे व पक्षी हे घरमाशीचे शत्रू आहेत।